चला विनंती असेल सामना त्वरित सुरू करायचे. जर पाहायला गेलं तर सेमीफायनलचा आणि फायनलचा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे आणि वेळेचे आपण पाबंद आहोत. सूर्य लवकर असताना जातो. विनंती असेल दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना पारगाव आणि त्यासोबतच शिरगाव आपण त्वरित खेळायला शुभारंभ करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो आणि मी माझ्या वाणीला सुरुवात करतोय. पाहू शकतो बक्षीस पात्र लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा सामना RGR शिरगाव विपक्ष पारगाव मध्ये चालू असलेली विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सचे 12th मॅनला विनंती असेल आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. चांगल्या प्रकारचा चेंडू पहिला चेंडू आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या राहुल करते स्थिर आणि स्थिती जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 0 रन ऑन द बोर्ड. 0 धावा धाव फलकावरती. जर पाहायला गेलं तर पारगाव संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. इथून मात्र आडव्या पट्ट्याने खेळलेला हा फटका चेंडू सरळ निघून जातोय. इथून मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा पहिला ब्लास्ट इनिंगचा फलंदाज टॉमच्या पॅट मधून खणखणीत षटकार. पंच षटकार ना. तिथे मात्र ब्लॉक होलचा वेध घेतला. चेंडू मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते. पंचांकडे लावड अपेल आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन पाहू शकतो. मोठा मासा गळायला लागला आहे. बिग फिश डाऊन. सांघिक यश जो मात्र मिळत आहे. वाघाची शिकार होत आहे मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज रोहितची खेळी संपुष्टात. गोल्डन विकेट जो मात्र प्राप्त झाला आहे. आपण पाहू शकतो पारगाव संघाला रोहितला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. डायरेक्ट हिट केलं आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचलेले नव्हते ते म्हणजे रोहित. पाहायला गेलं तर अल्ला पल्ला जो मात्र नक्कीच गाठलेला असेल टीम पारगाव संघाने, कारण रोहितची मोठी विकेट जी मात्र त्यांना प्राप्त झाली आहे. स्पीडअप करायची विनंती असेल. धावसंख्या धाव फलकावरती 6. पडद्याची लाईन पकड. पडद्याची लाईन असेल. पडद्याला जर लागला तर षटकार. बॉक्सचा वेध घेतलेला चेंडू आपण पाहू शकतो. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू. तितकाच असा चांगला पटका. पैर पर गेंद तो बाउंड्री के सैर पर गेंद. इथून मात्र चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा पलीकडे. चेंडू नव्हता खास पण फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन चौका. 4 रन. स्पीडअप करायची विनंती असेल टीम पारगाव. धावसंख्या धाव फलकावरती 11. एक गडी बाद 11. तिसऱ्या पंचांची मागणी. येस 10 धावा. मग 10 धावा धाव फलकावरती. अरे
सिल्वसचा अटेम्प्ट होता. आपण पाहू शकतो दुधारी तलवार जी मात्र चालवण्यात आली. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. नक्कीच सिल्वसच्या अटेम्प्टला आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि धावसंख्या धाव फलकावृत्ती स्थिर आणि स्थगित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम RGR शिरगाव स्पीडअप करायची टीम मिटिंग घ्यायची नाहीये. पंचांना विनंती असेल. धावसंख्या धाव फलकावरती असेल. एक गडी बाद 10. नक्कीच अनेक मान्यवरांची मांदी आहे जी मात्र आपल्याला लाभलेली आहे. त्या सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या वतीने तसेच कबड्डी बॉक्सच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सकाळी देखील प्रवीणजी राऊत यांचं शुभ आगमन झालं होतं. त्यांचं देखील आपण एक माहिती आणि सन्मानाची दमदार आणि उबदार शाल जी मात्र त्यांना प्रदान केली. त्यासोबतच स्पर्धेची गोड आठवण मोमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह एक ब्युटिफुल ट्रॉफी जी मात्र आपण त्यांना प्रदान केली. बारगाव टीमचे 12th मॅन समोलचन कक्षामध्ये नाही आहेत. गोलंदाज भूषण गोलंदाजी मार्कवर. बॅट्समॅन राहुल आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंडवरती नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील बॅट्समॅन टॉम. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे पाहू शकतो. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तत्पूर्वी घेतलेली सिंगल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 11 धावा धाव फलकावरती. 11 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज भूषणच्या माध्यमातून वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक मार्गस्थ आहे. तर पाहायला गेलं तर डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक त्यासोबतच डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यासोबत मिड विकेट अशी आपण पाहू शकतो डीप मध्ये खेळाडूंची रचना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 11 धावा धाव फलकावरती आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. RGR शिरगाव विपक्ष पारगाव मध्ये चालू असलेली विद्यमान लढत आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न होता पण चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचं कनेक्शन आपण पाहू शकतो झालेलं नाहीये. आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित. गोलंदाज आपण पाहू शकतो पुन्हा एकदा सज्ज. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता पाहू शकतो. क्षेत्ररक्षक होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातो. सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4 और जबरान मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. येतो आदंडनी शॉट खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचं समर्पण आपण पाहू शकतो जो मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पण नक्की चौकार थांबू शकले नाही. धावसंख्या धाव फलकावरती 15. 15 रन ऑन द बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा पाहू शकतो चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले आहेत. अलॉंग द व्ही फक्त आणि फक्त स्टिअर खेळले. ऑन द राईस खेळलेला फटका व्ही मध्ये खेळले. तत्पूर्वी घेतलेली सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचेल जी मात्र 16 या आकड्यावरती. 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे पाहू शकतो. 16 धावा धाव फलकावरती. 24 चेंडूंचा पूर्वार्ध 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची आपण पाहू शकतो जी मात्र गोलंदाजी भूषणच्या माध्यमातून. भूषण इम्प्रेस करत आहे त्याच्या गोलंदाजीने पाहू शकतो. चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर डॉट त्यानंतर चौकार त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा जर विचार केला तर डॉट चेंडू असे आपण पाहू शकतो. हे मात्र 6 धावा फक्त त्याच्या माध्यमातून खर्च झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गुडघा टेकून आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील कंप्लीट वर थ्रोची मात्र झाली आणि तिसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट. 3 धावा कंप्लीट ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 3च्या मदतीने जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना RGR शिरगाव संघाचा स्कोर असेल म्हणजेच 1 गडी बाद 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. टीम RGR शिरगाव
शिरगाव विपक्ष पारगाव मध्ये चालू असलेली विद्यमान लढत आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. तिसरे षटक प्रगतीपथावर. प्रफुल्ल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र अगदी मोजून मापून तोलून मारलेला फटका. तत्पूर्वी येस फलंदाज बाद. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत आहे. फलंदाजाला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समनची खेळी संपुष्टात. सेकंड विकेट डाऊन. बॅट्समन राहुल बॅक टू द डगआउट. RGR शिरगाव विपक्ष पारगाव मध्ये चालू असलेली चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हतोडे के गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. तेच हतोडेचे गाव मैदानाच्या आतमध्ये सोसावे लागतील. मिस टाइम फटका आपण पाहू शकतो. चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. लॉंग ऑन मधून मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आले. त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी घेतलेले या चित्त्याच्या वेगाने सशाच्या चपलाईने 2 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 21. 21 रन ऑन द बोर्ड. 21 धावा या धाव फलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जर पाहायला गेलं तर राहुलचा विकेट गेला, त्यासोबतच रोहितचा देखील विकेट गेला. राहुल आणि रोहितचा विकेट गेलेला आहे. आपण पाहू शकतो बॅट्समन आशिष ब्लॉकवरचा वेध घेतलेला चेंडू होता. चेंडूचा स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तत्पूर्वी घेतलेली सिंगल. धावसंख्या 1 पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 23 या आकडेवरती. धावसंख्या असेल 2 गडी बाद 22 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावरती जर विचार केला तर 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची आपण पाहू शकतो गोलंदाजी. स्विंग अँड मिस. चेंडू इथून मात्र डॉट होतोय. बॅट आणि बॉलचं कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित 2 गडी बाद. 2 ओव्हर 2 22 धावा. इथून मात्र चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकतो चेंडू होता आणि येस विकेटचं पतन. फलंदाज बाद. 3rd विकेट डाऊन फॉर टीम RGR शिरगाव. आशिषची खेळी संपुष्टात. आशिषला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. फलंदाज बॅक टू द डगआउट. धावसंख्या असेल धाव फलकावरती ती 22. 3 गडी बाद 22 धावा. शेवटचा चेंडू जर विचार केला तर या षटकामधील शिल्लक 1 to go. इथे मात्र मिस टाइम फटका. बॅटीची कडा पाहू शकतो. शॉर्ट पॅडमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी घेतलेली फक्त आणि फक्त सिंगल. धावसंख्या धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 23 धावा. RGR शिरगाव आणि RGR शिरगाव ते खेळत आहेत अगेन्स्ट टीम पारगाव. जे 2 बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रफुल्लच्या माध्यमातून देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जर विचार केला तर केतन, त्यानंतर भूषण आणि प्रफुल्ल तिघांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. धावसंख्या असेल धाव फलकावरती 3 गडी बाद 23 धावा. टॉमला आपण पाहू शकतो. टॉम सोबत असतील ते म्हणजेच फलंदाज जय आणि टॉम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे षटक प्रगतीपथावरती आहे आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हणतो तो हाणामारीचं षटक सध्या तरी आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज आपण पाहू शकतो.
शेवटच्या षटकासाठी म्हणजेच गोलंदाज नीरज, गोलंदाज आतिश, इथे मात्र ब्लॉकवरचा वेध घेतलेला चेंडू अलॉंग द वी, चेंडूला स्टिअर केले. लॉंगआउट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही प्रफुल्ल. तत्पूर्वी घेतलेली सिंगल. खुश करो और खुश रहो अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना RGR शिरगाव संघ समोर एक बलाढ्य संघ आहे. विचार केला तर पारगाव, आणि पारगाव संघासमोर जर फाईट दाखवायची असेल तर मिनिमम तुम्हाला 35 ते 40 धावा बनवणं गरजेचं आहे. पण पारगाव संघाकडे बॅटिंग लाईनअप आहे, पारगाव संघाकडे फलंदाज आहेत, पारगाव संघाकडे जिद्द आहे, पारगाव संघाकडे चिकाटी आहे. आणि ती चिकाटी, जिद्द आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जो मात्र नक्कीच पारगाव संघाने गाजवलेला आहे. आजचा संपूर्ण दिवसाचा विचार केला तर हे दोन बलाढ्य संघ आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची कामगिरी केली. 8 संघांना मागे टाकून हे दोन संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेत. बक्षीस पात्र लढत असेल. जो संघ इथं या मॅचला जिंकेल तो संघ आपण पाहू शकतो मात्र सुपर 4 मध्ये दाखल होईल. चांगल्या प्रकारे ऑन द राईस खेळलेला फटका, चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्यांना उचलतील वेगतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल वरती समाधान मानावं लागेल. चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलं होतं. जर मागचा विचार केला तर धावा मिळतील फक्त 1, पण अप्रतिम फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. स्टँडर्ड प्लेसमेंट, धावसंख्या धावफलकावरती 25. शेवटचं षटक प्रगती पथावर. इथून मात्र विकेट करायचा प्रयत्न, फिल्डर होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सरळ निघून जातो. इथून मात्र सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 6, आणि फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा, आणि बाहेर पडेल तो तोफेचा गोळा. खणखणीत शॉट आणि दणदणीत षटकार. धावसंख्या धावफलकावरती असेल 31 रन ऑन द बोर्ड. षटकार जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. संघर्षाचं शंखनाद करणारा संघर्षमय षटकार जो मात्र एकवटला गेलाय. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द वी खेळलेला फटका प्रफुल्लच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण उचलतील व्यक्तील तोपर्यंत एकच मिळेल, एक व्यतिरिक्त काय मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती असेल 32 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक प्रगती पथावर गोलंदाज आतिशच्या माध्यमातून, आणि आतिशवरती आक्रमक हल्ला चढवत असताना आपण पाहू शकतो ते म्हणजे फलंदाज जय आणि फलंदाज टॉम स्ट्रायकर एंड वरती आहेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन जय, आणि गोलंदाजी मार्क वरती शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या उजव्या साईडने ओव्हर द विकेटचा मारा करतील गोलंदाज आतिश. इथे मात्र पुन्हा एकदा पुढचा फटका आपण पाहू शकतो. चेंडू हवेत आहे, मैदानाच्या आतमध्ये टिपली जाते झेल, फलंदाज होतोय फेल. येस, विकेटचं पतन, फलंदाज बाद. मोठा मासा गळायला लागला. बिग फिश डाऊन. बॅट्समन टॉम मॅक टू दी डगआउट. धावसंख्या असेल धावफलकावरती 32. नक्कीच जर पारगाव संघाचा विचार केला तर अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र पण पाहू शकतो बैठी फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जातो. इथून मात्र सीमारेषा पार धावा मिळतील आपण पाहू शकतो, ज्या मात्र 4, आणि हा होता विजयाचा इथून मात्र डंका वाजवण्याची आशा पल्लवित करणारा एक चौकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल. प्रथम बॅटिंग करत असताना RGR शिरगाव संघाची 36 विजयासाठी जर विचार केला तर पारगाव संघाला 37 धावांचं लक्ष्य असेल या सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी. या धावा डिफेंड केल्या जातील की धावा या चेस केल्या जातील याचं धावतो वर्णन ऐकणार आहोत. मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमच्या साथी समालोचक व्हॉइस ऑफ नारिवली गावचा एक गोड आवाज जगदीश पाटील सरांना. पण आपण पाहू शकतो इथून मात्र पूर्ण प्रकारे असफल ठरलेला आहे तो म्हणजे शिरगाव संघ. प्रथम बॅटिंग करत असताना
फॉर्मने निराश केलंय, पण हरकत नाही. क्रिकेट असा गेम आहे जो कभी हंसवतो तो कभी रड़तो. म्हणतात ना, असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. देखो, परखो और फिर सुधार करो. यही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. काय झाले याला अर्थ नाही, पण पुढे काय होईल याला नक्कीच अर्थ असेल आणि त्याला अनुसंगून इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमच्या साथी समालोचक जगदीश पाटील सरांना. थँक्यू. हॅलो, थँक्यू प्रसन्न. तर जाऊया क्रिकेटच्या रोमांचकारी आणि अद्भुतपूर्व चित्तथरारक खेळामध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. नेट टू नेट फाईट पाहायला मिळतोय. आशिष पहिला गोलंदाज आणि पहिलाच बॉल कव्हरच्या वरून उडवला चेंडूला, मात्र चेंडू जाईल तोपर्यंत पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवरती येईल तो फलंदाज केतन मेहरच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. एकूण पाहिलं तर 36 धावा बनवल्या. 37 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला या स्वर्गीय सकाराम स्मृती अर्थातच SSC पारगाव. यावेळेस फटका चांगला, मात्र क्षेत्ररक्षक मिळवला होते. सर्कलच्या आतमध्ये टिपलाय तो झेल आणि संपलाय तो केतन मेहरचा खेळ. पहिलाच विकेट मिळतोय. 4 या धावसंख्येवरती पहिला आदरा मिळतो या टीमला. आता मात्र हळूहळू प्रेक्षकांची अलर्ट गर्दी या ठिकाणी पाहा मिळते आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक ट्रेन किकच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे जांभिवली पाड्याचे विभाग प्रमुख सन्माननीय बाळाशेठ पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं स्वागत आहे. तर बंडाऊनचा फलंदाज कुणाल तारेकरला पाहतोय. कुणालला पाहतो आता मैदानावरती येत असताना तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्याच यश मिळालंय. गोलंदाज पाहतो आपण आशिषला. यस, मात्रेपाडा टीम आपण रेडी राहायचंय. आमच्या मंचाशी संपर्क करा, कॅप्टनने या. आणि आमचे किरण दादा उपस्थित आहेत मंचावरती, ते मात्र आज इन ऍक्शन मध्ये नाही आहेत. यावेळेस फटका चांगला होता. वॉड शॉट
सुपर आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार आणि आमचे मॅडी सर आहेत तिथे. हा मॅडी सर गेले होते चेंडूवरती, चेंडूला उचलून दिलाय, धन्यवाद. यस बर्फानी बाबा मंडळ आपला आभारी आहे, कारण चेंडू गेल्यानंतर त्यांच्या पुढे एकच प्रश्न निर्माण राहतो की किती चेंडू पुरवायचे. स्विच इट आणि पंच वाईड चिकून करतात. करंदुळ्याने पाहतोय मेमपंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला अजय आहेत आणि आता बॉल फेकलाय तो वाईड बॉल. 11 धावसंख्या झाली, एक चौकार एक षटकार आणि वाईडच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव. कुणाल तारेकरला पाहतोय स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका या ठिकाणी खेळ काय चेंडूला सोडून दिला. एक धाव कंप्लीट, मिसफिल्ड आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा येथे कोटली जातो. लेग बाईट्स या 2 धावा मिळाल्यात आणि कुणाल तारेकर म्हटलं की आकाश तारेकरचं नाव समोर उभं राहतं. पारगाव संघाला ज्याने दिलेली क्रिकेटमध्ये झाली आणि बाईकमॅन का त्याला संबोधलं जाते, कारण त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने सर्वाधिक 16 बाईक मिळवल्या. आणि आज जर पाहिलं ठाणे जिल्ह्यामध्ये तर वाकण टीमचा जो बॅकबोन आहे केतन म्हात्रे, ज्याच्या नावावरती 17 बाईक आणि 4 4 व्हीलर, येथे मात्र झेल सोडलाय की सामना पाहावं लागेल. कारण अशी जेव्हा झेल सोडताना आपण तेव्हा निश्चितच आपल्याला पुढे का होईना थोडासा विचार विमर्श करावा लागतोय. मगाशी सुद्धा सुनीलचा झेल सोडला आणि त्याच सुनीलने मात्र चौकार षटकार ठोकले, मात्र तो सामना विजय करून देऊ शकला नाहीये. कारण चेंडूची लाईन सुद्धा तेवढीच गोलंदाजाची सुरेख होती. अगदी ऑफ लाईनची चेंडू फेकले त्याने आउटसाइड ऑफस्टंपला आणि 5 धावा बनवायच्या असताना 3च धावा बनवता आल्या, 4 धावा बनवल्या. पुन्हा एकदा रिव्हर्स वॉट अ शॉट या फटक्यामध्ये इम्प्रूव्ह होतं आणि चेंडू जातो या सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 रन्स. धावसंख्या 19 झाली आहे स्कोरबोर्ड वरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 37चं लक्ष होतं. पुन्हा एकदा यावेळेस रोहित आहे धावची जी संधी होती मात्र नाही आहे. एकेरी स्वरूपाची धाव एकवटली जाते आणि इथून मात्र होते ते पाहिलं तर षटक समाप्त होतं. एकंदरीत पाहिलं तर या ओव्हरमध्ये तब्बल 'यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो तो डॉट, पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतो या रोहित आल्यात, जो सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो 0 या धावसंख्येवरती धावबाद झाला. यावेळेस पाहायला मिळतो या फलंदाज बाद, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, स्लोअर चेंडू फेकला आणि ज्या विकेटची गरज होती एखाद्या ब्रेक थ्रूची, तो मात्र ब्रेक थ्रू निर्माण करून दिला. जो फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला कुणाल तारेकर, ज्याने एक चौकार एक षटकार ठोकला आणि फलंदाज मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक 2.
दुसरा सामना सुरू करा रोहित पहा मिळतो इथे एक चांगलं यश मिळालं न्यू बॅट्समन भूषण मैदानावरती गोलंदाजाचा रणवे मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होतोय यावेळेस एज लागली आहे मात्र त्या ठिकाणी टॉमने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता येथे मात्र फिल्डर नेमकं करतात काय चांगले निश्चित प्रदीप होते शॉर्ट टर्मिनला मगाशी सुद्धा थोडे फंबल झाले आणि आता सुद्धा डावकऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये पहा मिळतो या प्रफुल्ल मोकल एक विस्फोटक फलंदाज पहिल्याच मॅच मध्ये चांगली मॅच विनिंग पारी केली अगेन्स्ट वडगर संघाच्या अगेन्स्ट चांगली इनिंग साकारली होती लागोपाठ 2 षटकार ठोकले होते आणि आताचा बॉल फटका बसलाय आणि क्षेत्ररक्षकाने मात्र झेल सोडला येते धावचीची संधी आहे मात्र एकाच बॉल वरती 2 संध्या आणि त्या सुद्धा गमावल्यात त्यामुळे आता या मॅच मध्ये थोडेसे पारडे जड झालंय पारगाव टीमचं मात्र लक फॅक्टर ऑन आहेत कारण मगाशी सुद्धा जवळजवळ सामना हा पाहिलं तर ढवलेपाडा टीमच्या बाजूनेच होता मात्र एका बॉलने ते सामन्याचं गणित बिघडवलं आहे आणि आता पुन्हा एकदा संधी आहे मात्र झेल कोण घेणार येते मात्र काय मैदानामध्ये पहा मिळतोय आपल्याला व्यवस्थितरित्या जजमेंट नाहीये यस नुसते धावत पळत सुटले झेलचा अंदाज घेता आला नाहीये त्यामुळे ते मुख्य तरी किती देणार आणि झेल सुट्टा धावा सुद्धा मिळतात त्यामुळे आता मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर होत असताना कारण 2 विकेट लवकर मिळवल्या मॅच वरती पूर्णपणे वापसी करायची होती या टीमला आणि आताचा चेंडू डॉट आता ओव्हर झाली या षटकाची होते सांगता 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर मध्ये 25 धावा स्कोर बोर्ड वरती पहा मिळतात आता तर 12 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे समीकरण 12-12 आलंय तर मात्र मॅच मध्ये चित्र पहा मिळतोय बारा चेंडू आणि 12 धावेची गरज असेल गोलंदाज पाहतो आपण कल्पेश कुलकर्णी उर्फ टॉम चला सामना लवकर सुरू करा कारण आता 5:15 वाजले अद्याप 2 सामने पेंडिंग आहेत त्यामुळे आता आपण सामना लगेच सुरू करायचा आहे 12चं समीकरण पहा मिळतो आपल्याला पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला जातो डीप मिड विकेट क्लिअर करत असताना तिथून मिळेल ती एकेरी स्वरूपाची धाव मिळते 11 चेंडू 11 धावेची गरज बॉल टू रन इक्विलेशन पहा मिळतो इथं पारगाव टीमला प्रफुल्ल मोकल सरका डावकुरे आताचा फलंदाज मगाशी मात्र झेल टिपण्याची पुरेपूर संधी होती आता झेल काही टिपता आला नाहीये त्यामुळे झेल पण सुटला आणि धावा पण मिळाला यावेळेस पाहावं लागेल तेथे मात्र नो बॉल यस कारण वाईट यस वाईट बॉल आहे यावेळेस चांगला फटका अगदी पायामध्ये चेंडू होता आणि चेंडूला मात्र फेकून दिलं होतं तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाय मिळाला स्वतःला मात्र झोकून दिलं आणि या 4 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी ते 2 धावा मिळते 31-31
श्रीपाद दिले यांचं आगमन झालं त्याने विनंती आहे मंचावरती यावं आणि पहा मिळतो षटकार खूपच लांब षटकार येतो प्रफुल मोपकलच्या बॅट मधून आणि येथे पाहिलं तर मॅच संपली आहे मॅच विनिंग षटकार पहा मिळाला 37 धावांची गरज होती आणि त्या 37 धावा एकवटल्या या षटकाराने सामना जिंकलाय तर चला त्यासाठी या लगेच जय बोले मात्रोपाडा आणि